लेक्चर 1मध्ये आपण काय काय शिकलो होतं? स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल्सच्या. टिश्यूची डेफिनेशन कोण सांगते? टिश्यूची डेफिनेशन सांगा. ग्रुप ऑफ सिमिलर सेल. ग्रुप ऑफ सिमिलर सेल्स विथ इंटरसेल्युलर सबस्टन्सेस. पुढे परफॉर्मिंग सिमिलर फंक्शन इज कॉल्ड टिश्यू. तर टिश्यू जे आहेत तुम्हाला माहीत आहे कशापासून बनलेले असतात? सेल्सपासून. कोणते सेल्स? जे सिमिलर काइंडचे आहेत, म्हणजे त्यांचं स्ट्रक्चर आणि त्यांचं फंक्शन सेम टाईपचं आहे. पण नुसते सेलच नसते टिश्यूमध्ये. दोन सेलच्या मध्ये जी जागा असते त्यांच्यामध्ये काही पदार्थ भरलेले असतात, त्यांना काय म्हणतात? इंटरसेल्युलर सबस्टन्सेस. परफॉर्मिंग सिमिलर फंक्शन. आता बघा, जे सेल आहेत त्यांचं स्ट्रक्चरही सेम असते आणि कामही जवळपास सेम असते. ते एक टिश्यू मिळून एक काम करते. तर असे सेल्सपासून काय बनतात? टिश्यू बनतात. तर आपल्याला स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल्स त्या चॅप्टरचं नावच त्याला ॲनिमल टिश्यूही म्हणतात, कारण याच्यामध्ये आपल्याला प्राण्याचे सगळे टिश्यूबद्दल माहिती बघायची. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन त्याचे किती टिश्यूचे किती प्रकार केले? तर 4. तर टाईप्स ऑफ टिश्यू हे पण बघितलं होतं आपण लेक्चर 1मध्ये. मोठी बघितले होते. नंबर 1चा टाईप कोणता होता? सांगा सगळे. इपिथेलियल टिश्यू. इपिथेलियल टिश्यू मेन काम काय असते त्यांचं? प्रोटेक्शन, संरक्षण करायचं काम आहे. कवरिंग अँड लायनिंग. म्हणजे अवयवांना बाहेरून जे लावतात त्याला कवरिंग म्हणतात, बाहेरच्या थराला. आणि मधल्या थराला काय म्हणतात? लायनिंग. आणि त्यामुळे अवयवांचं होते प्रोटेक्शन. तर सगळीकडे इपिथेलियल टिश्यू असतात. नंबर 2चे टिश्यू कोणते आहेत? कनेक्टिव्ह टिश्यू. 2 अवयवांना जोडायचं काम करतात कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यूचं मेन काम कोणते आहेत? सपोर्ट. कारण कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये कोण येते? हाडं येतात आणि शरीराला सपोर्ट करायचं ते काम करतात. लिंकेज म्हणजे अवयव जोडणे. त्यांच्या नावामध्येच कनेक्ट आहे. तर लिम्फ आणि ब्लड हे लिंकेजचं काम करतात. आणि बेसिक फ्रेमवर्क तयार करतात. शरीराचा ढांचा म्हणतात त्याला, फ्रेमवर्क. हे एवढे काम आहेत. कनेक्टिव्ह टिश्यू म्हणलं की सपोर्ट करतात, जसं हाडं आणि कार्टिलेज. लिंकेज म्हणजे 2 अवयवांना जोडायचं काम करतात. तर लिम्फ आणि ब्लड वगैरे करतात. आणि बेसिक फ्रेमवर्क बनते सगळ्या शरीराचं, जे की हाडांनी बनते. चला, नंबर 3चे कनेक्टिव्ह टिश्यू. नंतर या पूर्ण ढाच्याला हलवायचं काम कोण करते? मस्क्युलर टिश्यू. यांचं मेन कामं सांगा. यांचे काय काम आहेत? लोकोमोशन अँड मूवमेंट. लोकोमोशन म्हणजे काय? की तुम्ही एका जागेहून दुसऱ्या जागी जाता, त्याला काय म्हणतात? लोकोमोशन. लहानपणी मला काय वाटायचं? लोकोमोशन आणि मूवमेंटचा अर्थ एकच आहे की दोन्ही विचारे जोडूनच येतात नेहमी. लोकोमोशन मूवमेंट. तर लोकोमोशन म्हणजे एका जागेहून दुसऱ्या जागी हलण्याला काय म्हणतात? लोकोमोशन. आणि जागच्या जागी तुम्ही ज्या शरीराची हालचाल करता त्याला काय म्हणतात? मूवमेंट. म्हणून एका जागून दुसऱ्या जागी जाण्याला पोझिशन चेंज झाली म्हणतात. चेंज इन पोझिशन म्हणजे लोकोमोशन. आणि शरीराचं तुम्ही जे हे आहे सध्याचं जे परिस्थिती चेंज केली म्हणजे हल्ले शरीराला, तर त्याला चेंज इन पोश्चर म्हणतात. चला, हे मस्क्युलर टिश्यूचे 2 कामं आहेत मेन. एक आहे लोकोमोशन आणि एक आहे मूवमेंट.
हे झाले 3 टिश्यू. चला लास्टचा टिश्यू कोणता आहे? नंबर 4चा प्रकार टिश्यूचा न्यूरल टिश्यू. न्यूरल किंवा त्यांना दुसरं काय नाव असते? नर्वस. न्यूरल किंवा नर्वस टिश्यू. ठीक आहे. यांचं काम काय? मेन शरीरावर कंट्रोल करणं, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन म्हणजे काय? इकडे बघा. कंट्रोल म्हणजे सगळ्या अवयवांना हे कंट्रोल करतात, यांचं नियंत्रण असते आहे ना. कंट्रोल म्हणजे नियंत्रण, म्हणजे यांच्या मनावरच असते सगळं. म्हणजे नर्वस टिश्यू म्हणजेच ब्रेन येते त्याच्यामध्ये आणि स्पायनल कॉर्ड वगैरे येते, तर त्याच्या मनावर सगळेजण काम करतात, त्याला कंट्रोल म्हणतात. आणि कोऑर्डिनेशन म्हणजे काय? की दोघं तिघं अवयव एकमेकांच्या समन्वयानं काम करतात, त्यांचे एकमेकांमध्ये भांडणं न होऊ देणे. थोडक्यात म्हणजे काय असते? कोऑर्डिनेशन. कोऑर्डिनेशन म्हणजे काय असतं? समन्वय. समन्वय मराठीत म्हणतात त्याला. समन्वय म्हणजे काय? की जे सगळे अवयव आहेत ते काय रिदममध्ये काम करावं, सगळेजण मिळून एका टीमसारखं काम करावं. हे काम बघण्याचं म्हणजे मॅनेजरचं काम करते. जसं टीममध्ये खूप लोक असतात, जसं टीममध्ये कॅप्टन असते, सगळ्यांकडून काम करून घेते, तसं मेंदू असते. मेंदू तुमच्या शरीराचा कॅप्टन असते. अजून काय बघितलं होतं आपण? की सेल्स जे आहेत ते मिळून काय बनवतात? टिश्यू. सेल्स मिळून काय बनवतात? टिश्यू बनवतात. मिळून म्हणजे कंबाईन. सेल्स कंबाईन होतात आणि टिश्यू बनतात. सेल्स कंबाईन होऊन टिश्यू बनतात. त्याच्यानंतर टिश्यू जे आहेत, टिश्यू कंबाईन होतात आणि काय बनवतात? टिश्यू कंबाईन होतात आणि बनवतात ऑर्गन. त्याच्यानंतर ऑर्गन कंबाईन होतात आणि काय बनवतात? ऑर्गन कंबाईन होऊन ऑर्गन सिस्टीम बनवतात. आणि खूप ऑर्गन सिस्टीमपासून शेवटी काय बनते? सजीव बनते, तर त्याला ऑर्गॅनिझम म्हणतात. खूप ऑर्गन सिस्टम मिळून काम करतात, त्यांच्या कॉम्बिनेशनलाच काय म्हणतात? एक ऑर्गॅनिझम म्हणतात. एका प्राण्याचं शरीर बनते. ठीक आहे. टिश्यू आपण बघितले किती टाईपचे आहेत? नंबर 1 एपिथेलियम प्राण्यामध्ये. नंबर 2 कोणता आहे? कनेक्टिव्ह. नंबर 3 कोणता आहे? मस्कुलार. आणि नंबर 4 कोणता आहे? न्यूरल. एवढ्या 4 टाईपचे टिश्यू आहेत. हे वेगवेगळ्या प्रपोर्शनमध्ये कंबाईन होऊन टिश्यू वेगवेगळ्या प्रपोर्शनमध्ये कंबाईन होऊन काय बनवतात? ऑर्गन बनवतात. आणि त्याच्यानंतर ऑर्गन खूप वेगवेगळे ऑर्गन कंबाईन होऊन काय बनवतात? ऑर्गन सिस्टम. हे पण पाहिलं आपण. NCERT बघा. You may be surprised to know that all complex animals consist of only 4 basic type of tissues. तर तुम्हाला आश्चर्य झालं असेल, कारण एवढं जे प्राण्याचं शरीर आहे त्याच्यामध्ये फक्त 4च प्रकारचे काय असतात? टिश्यू असतात. तर तुम्हाला सरप्राईज होईल, आश्चर्य झालं असेल असं म्हणते. These tissues are organized in specific proportion and pattern टू फॉर्म अँड ऑर्गन. बघा मी म्हटलं एक अवयव बनते ते वेगवेगळ्या टिश्यूपासून बनते. तर एक अवयव वेगवेगळ्या टिश्यूपासून बनण्यामध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रपोर्शनमध्ये ते अवेलेबल असते. म्हणजे कोणता टिश्यू कमी किंवा जास्त प्रमाण प्रपोर्शनमध्ये, आणि पॅटर्नमध्ये पण की कोण कुठं अरेंजमेंट आहे, वर कोणता टिश्यू आहे, खाली कोणता टिश्यू आहे, असं जे अवयव बनणार आहे तुमचा या 4 प्रकारच्या टिश्यूमध्येच बनते. 4 प्रकारच्या टिश्यूपासूनच बनते. जसं की एक्झाम्पल त्यांनी दिले बघा. स्टमक हे अवयव आहे, लंग अवयव आहे, हर्ट आहे आणि किडनी हे अवयव या 4 प्रकारच्या टिश्यूपासूनच बनलेले आहेत. आणि यांच्यामध्ये प्रपोर्शन वेगवेगळं असणार आहे. जसं हर्ट जास्तीत जास्त मसलच आहे, पूर्ण मस्क्युलर टिश्यूपासून बनलेलं आहे. पण तुमचं जे हे आहे लंग आहे त्याच्यात जास्त मसल नसतात किंवा स्टमकमध्ये थोडेसे कमी असतात. when 2 or more organs perform a common function. बघा जेव्हा 2 किंवा 2पेक्षा जास्त अवयव एकच काम करतात by their physical and chemical interaction. आणि ते काम करताना एकमेकांसोबत त्यांचं इंटरॅक्शन कसं असतं? एक तर फिजिकल इंटरॅक्शन असेल, नाही तर केमिकल इंटरॅक्शन असेल. तर फिजिकल इंटरॅक्शन असेल नाही तर केमिकल इंटरॅक्शन असेल.
तर त्यांना मग एका ऑर्गन सिस्टीमचा भाग मानतात. दे टुगेदर फॉर्म मग एक ऑर्गन सिस्टीम. तर सिस्टीम बनायसाठी कमीत कमी 2 तरी लागतात, 2 अवयव, आणि त्यांच्यामध्ये फिजिकल आणि केमिकल काय इंटरॅक्शन व्हावं आणि त्यांनी एक काम करावं दोघांनी मिळून, दोघांनी तिघांनी जेवढे जण असतील. जसं एक तुम्हाला मी त्या दिवशी सिस्टीम सांगितली ती कोणती, डायजेस्टिव्ह सिस्टीम. अजून कोणते आहेत, रेस्पायरेटरी सिस्टीम आहे, ETC. ठीक आहे, पुढे काय म्हणते, सेल्स, टिश्यूज, ऑर्गन्स अँड ऑर्गन सिस्टीम स्प्लिट अप द वर्क. स्प्लिट अप म्हणजे वाटून घेणे. काल मी एक शब्द दिला तर डिव्हिजन ऑफ लेबर, तेच शब्द आहे. स्प्लिट ऑफ द वर्क म्हणजे काय की हे सगळेजण मिळून काय करतात, कामं वाटून घेतात. इन अ वे अशा प्रकारे वाटतात दॅट एक्झिबिट्स डिव्हिजन ऑफ लेबर. बघा, तर त्याच्यातून काय दिसते आपल्याला की डिव्हिजन ऑफ लेबर दिसते, म्हणजे एक विशिष्ट काम एक विशिष्ट अवयव करण्यासाठी स्वतःला त्यांना बनवलेलं असतं त्या प्रकारे. अँड कंट्रीब्यूट म्हणजे योगदान देतात. कशामध्ये योगदान देतात, सर्वायवल ऑफ द बॉडी ॲज अ होल. ॲज अ होल म्हणजे सगळेजण मिळून कंट्रीब्यूट देतात, सगळेजण मिळून काय करतात, स्वतःचं योगदान देतात शरीराच्या सर्वायवलमध्ये. ते ज्या शरीराचा पार्ट आहे हे अवयव, त्या शरीराला सर्वायव म्हणजे काय करणे, त्याला टिकून ठेवण्यासाठी मदत करतात.